नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात आधी सगळ्या प्रेक्षकांना विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. बुलेटिनची सुरुवात करूयात. शिवसेनेच्या इतिहासात आजचा दिवस हा 1966च्या शिवसेना स्थापनेच्या पहिल्या वर्षीच्या दसरा मेळाव्याप्रमाणे असणार आहे. कारण आज शिवसेनेचे 2 मेळावे मुंबईमध्ये होत आहेत. शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात होतोय, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार आणि खासदारांचा दसरा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मध्यवर्ती मैदानात होतोय. शिवसेनेच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली खरी शिवसेना कुणाची, याचं उत्तर आज ठाकरे आणि शिंदे गट दसरा मेळाव्याच्या शक्ती प्रदर्शनातून देण्याचा प्रयत्न करणार हे मात्र नक्की. मात्र छत्रपतींचा भगवा ध्वज खांद्यावर घेणारा सर्वसामान्य शिवसैनिक कुणाच्या दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटणार आणि कोणती शिवसेना खरी मांडणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे. तर आज दोन्ही गटांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. शिंदे गटाचा दसरा मेळावा हा बीकेसी मध्ये होतोय, तर ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर आज पार पडणार आहे. त्यामुळे कुणाच्या दसरा मेळाव्यामध्ये किती गर्दी याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यामध्ये आज शस्त्रपूजन देखील होणार आहे. तर ही 3 दृश्य आपण पाहतोय. बीकेसी मेळाव्याची बीकेसी मध्ये आज मेळावा पार पडणार आहे. शिंदे समर्थकांचा मेळावा हा असणार आहे. दुसरीकडे शिवतीर्थावरची ही दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा आज शिवतीर्थावर शिवाजी पार्कात होणार आहे. तर तिसरीकडे दृश्य आपण पाहतोय नागपुरातली. आरएसएसचा आज दसरा मेळावा आहे आणि या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर आज दोन्ही गटांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातोय. आज दसरा मेळावा. खरं तर शिवसेनेचे आज 2 दसरे मेळावे होत आहेत असंच म्हणूया. आणि या संदर्भातच अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि रुचा कानोलकर देखील बीकेसी मधून आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. सगळ्यात आधी रुचा, तुझ्याकडे येते. तू सध्या कुठे आहेस? काय वातावरण आहे सध्या तिकडे? सध्या आपण शिवाजी पार्क मध्ये आहोत आणि शिवाजी पार्क मध्ये ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय आणि इथं अगदी पहाटेपासूनच शिवसैनिक जमायला सुरुवात झाली आहे. आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून एकवटलेले हे शिवसैनिक आहेत आणि अगदी सकाळपासूनच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या समर्थनार्थ बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ ते घोषणा देत आहेत. शिंदे गटाचा निषेध करतात. आपण यांच्यापैकीच काही लोकांची चर्चा करू. काय सांगाल, शिवसैनिकांची, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची काय भावना आहे? आज इतक्या वर्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा पार पडतोय. सर्वप्रथम आपल्या सर्व चॅनलांना मी सांगू शकतो, आपल्या माध्यमातून खरं म्हणजे सर्व लोक ऐकतात आणि आपण जे सांगतो त्याच्यावर विचार करतात. गट वगैरे काही नाही, हा गट विषयच नाहीये. शिवसेना आधी पक्ष संघटना नसून हा परिवार आहे आणि हा परिवार गेल्या 56 वर्षापासून इकडे येतोय. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर लोक येतात. दसऱ्याला घरी थांबत नाही. शिवसेना प्रमुखांचा विचार ऐकायला येत होते, आता उद्धव साहेबांचे विचार ऐकायला येतात, अजून आता आदित्य साहेब आपले विचार देत आहेत. हा परिवार आहे आणि या परिवारातून आमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिक घडलेले आहेत. त्यातल्या त्यात आता हे 40 जे गद्दार आहेत ते पण घडलेच होते. यांचा बापदादा कुठंच राजकारणात नव्हता, कुठंच काही नव्हता. हा शिवसेनेचा विचार होता. शिवसेनेच्या विचारधारणेनुसार हे घडले आणि म्हणून हा शिवसेनेचा विचार आहे. या विचाराला संपवण्यासाठी कितीही महाशक्ती एकत्र आल्यात किंवा यांनी म्हटलं, आता मुख्यमंत्री जरी होऊन गेले, आम्ही शिवसेना आम्हीच आहोत. हा विचार आहे, हा शिवसेना प्रमुखांनी दिलेला 80% समाजकारण, 20% राजकारण, अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारा हा विचार आहे. आणि माणसं मरत असतात, माणसं संपत असतात, विचार संपत नाही. आणि म्हणून शिवसेना प्रमुख आज कुठलाही मोबाईल उघडा, कुठलाही तुमचं चॅनेल उघडा, एकच कोणाचं बी स्टेटस देतात, शिवसेना प्रमुख उद्धव साहेब आपल्याला दिसतात, आदित्य साहेब दिसतात. हा परिवार आहे आणि म्हणून ह्या परिवाराचं नातं घेऊन आम्ही या ठिकाणी येतो. या ठिकाणी विचारांचं सोनं घेऊन जातो आणि आम्ही आमच्या जागोजागी काम करतो.
त्यामुळं शिवसैनिकांचा हाच आक्रोश आहे की ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते आम्हीच खरे शिवसैनिक आहोत, एकनिष्ठ आहोत आणि धुळे, मराठवाडा, वेगवेगळ्या भागातून, उस्मानाबाद असेल, नागपूर असेल, वेगवेगळ्या भागातून शिवसैनिक इथं सकाळपासून यायला सुरुवात झाली आहे आणि शिवाजी पार्कमध्ये निश्चितच शिवाजी पार्कात देखील आता उद्धव ठाकरे गटाचे समर्थक जमायला सुरुवात झालेली आहे. थेट बीकेसी मध्ये जाऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुषार, शिवाजी पार्कात तर आता कार्यकर्ते जमू लागलेले आहेत, उद्धव ठाकरे गटाचे समर्थक जमू लागलेले आहेत. बीकेसी मध्ये काय दृश्य आहेत? प्राजक्ता, जसं शिवाजी पार्कमध्ये शिवसैनिक जमा होताना पाहायला मिळत आहेत, त्याचप्रमाणे बीकेसी मैदानामध्ये देखील या ठिकाणी महाराष्ट्रभरामधून या ठिकाणी आपल्याला शिवसैनिक जमताना पाहायला मिळतात. 1966 नंतर होणारा शिवसेनेचा जो दसरा मेळावा आहे तो ऐतिहासिक असा दसरा मेळावा होणार आहे. प्रामुख्याने शिवाजी पार्क मैदान, बीकेसी मैदान या दोन्ही मैदानामध्ये जो महामुकाबला रंगणार आहे त्या महामुकाबल्याचा शिंदे आणि या ठिकाणी ठाकरे असा नवा अंक आपल्याला दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शिवसैनिक आहेत. हे शिवसैनिक नेमके कुठून आलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भातला संवाद साधणार आहोत. काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होत आहे, कुठून तुम्ही आलेले आहात, कसं आलेला आहात? आम्ही सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून आलेलो आहेत. अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघामधून कृषी मंत्री आहेत आणि आम्ही शिंदे साहेबांना समर्थन देण्यासाठी पहिल्यांदा दसरा मेळावा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात होत आहे आणि तो मेळावा यशस्वीरित्या पार पाडावा यासाठी आम्ही बहुसंख्य संख्येने इथं हजर झालेलो आहोत. महिला, पुरुष अशी भरपूर अशी कमीत कमी 20 ते 25 हजार लोकांची संख्या आतापर्यंत आलेली आहे आणि 10-15 हजार अजून पाठीमागे बाकी आहे. गाड्या परत येत आहेत. 500च्या वर एसटी बसेस आलेल्या आहेत आणि 500च्या जवळपास लहान मोठ्या गाड्या आहेत. हा जो दसरा मेळावा होतोय, या दसरा मेळाव्यासाठी तुम्ही पहिल्यांदा मुंबईत येत आहे का, की यापूर्वी तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे जे दसरा मेळावे झाले त्या दसरा मेळाव्याला देखील तुम्ही उपस्थित होता? बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला आम्ही आलो नव्हतो. त्यावेळेस आम्ही शिवसेनेमध्ये नव्हतो, कारण की आमचे आमदार आणि मंत्री हे त्यावेळेस शिवसेनेमध्ये नव्हते. शिवसेनेमध्ये ते आत्ताच आले. त्यामुळे आम्ही हा पहिला दसरा मेळावा होतोय, कारण की अगोदर होत होता पण कोरोनामुळे उद्धव साहेबांनी घेतला नव्हता. त्याच्यामुळे आता पहिल्यांदाच उद्धव साहेबांचा पण होतोय आणि शिंदे साहेबांचा पण होतोय आणि आम्ही शिंदे गटाचे असल्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांच्या या मेळाव्याला उपस्थित आहे. साधारणतः कितीच्या संख्येने या ठिकाणी तुम्ही सगळे शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत? आमच्या मतदारसंघातून कमीत कमी 25,000 ते 35,000 शिवसैनिक दाखल झालेले आहे आणि संध्याकाळपर्यंत पुन्हा येतील. अजून ओघ चालूच आहे, उत्सुकता आहे दसऱ्या मेळाव्याची आणि शिंदे साहेब पहिल्यांदा काय बोलतील, पहिला दसरा मेळावा आहे यासाठी खूप मोठी क्रेज एक आमच्या मतदारसंघातून साहेबांनी निर्माण केलेली आहे, अब्दुल सत्तार साहेबांनी. त्याचं आज समजा प्रत्येक गावातून, प्रत्येक घरातून एक माणूस आलेला आहे असं आम्ही सांगू शकतो. प्रत्येक घरातून एक माणूस आलाय, काय सांगाल तुम्ही? प्रत्येक घरातून एक माणूस आला. प्रत्येक घरातून आमच्या मतदारसंघातून एक माणूस पूर्ण येईल. 35 ते 30 हजार लोक आमच्या सिल्लोड सोयगाव तालुक्यातून येईल. तर आपण या ठिकाणी पाहताय प्राजक्ता, संपूर्ण जो सिल्लोड मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघाचं नेतृत्व मंत्री अब्दुल सत्तार करतात, त्या मतदारसंघामधून आपल्याला हजारोच्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक मुंबईत दाखल होताना पाहायला मिळतात. यांचा प्रवास काल रात्री सुरू झाला होता. काही ज्येष्ठ नागरिक देखील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. कधी तुमचा प्रवास सुरू झाला होता मुंबईच्या दिशेने? कसा प्रवास केला तुम्ही? खायची, राहण्याची सोय कोणी केली होती? काय बोलाल? 2 वाजता गावातून निघलो आम्ही सिल्लोडवर. ओके. तर आपण या ठिकाणी पाहताय की आता प्रामुख्याने मराठवाड्याचा जो भाग आहे त्या मराठवाड्यातून आता शिवसैनिक मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, अशा वेगवेगळ्या भागातून आपल्याला शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. शिवाजी पार्क असेल किंवा बीकेसी असेल, या दोन्ही मैदानावरती जास्तीत जास्त शिवसैनिक जमावेत अशी या ठिकाणी ईर्ष्या या ठिकाणी दोन्ही नेत्यांकडून मांडण्यात आलेल्या आहेत. मात्र आता रात्री 8 वाजेपर्यंत कुठलं मैदान हे फुल होतंय, कुठल्या मैदानामध्ये मोठी संख्या पाहायला मिळते, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. निश्चितच दोन्ही गटांचे समर्थक आता मुंबईमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे. तुषार आणि रुचा, तुम्हा दोघांचेही धन्यवाद. या संपूर्ण आढाव्यासाठी वेळोवेळी अपडेट घेत राहू. आता थेट नागपुरात जाऊयात. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम विशेष आहे. संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्या कार्यक्रमात आपली परंपरा बाजूला ठेवून कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एका महिलेला आमंत्रित केलं गेलेलं आहे.
या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार विजेत्या संतोष यादव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत. नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय. नागपुरातली विजयादशमी संचलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष असून सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम विशेष आहे. आपण पाहतोय संघाच्या 97 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजयादशमीच्या कार्यक्रमात आपली परंपरा बाजूला ठेवून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून एका महिलेला आमंत्रित केलं गेलेलं आहे. या कार्यक्रमाला पद्मश्री पुरस्कार विजेत्या संतोष यादव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित आहेत. नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय. नागपुरातील विजयादशमी संचलनाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज काय बोलणार, काय भाषण करणार याचीच सर्वांना उत्सुकता आहे. सध्या घोष प्रात्यक्षिक इथे पार पडतायत. RSSचं विजयादशमी संचलन सध्या सुरू आहे आणि यानंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे भाषण करतील. त्यांच्या भाषणामध्ये आज नेमके काय मुद्दे असतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
आणि आता थेट कोल्हापुरात जाऊयात. कोल्हापूरमधून देखील ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक मुंबईकडे रवाना होत आहेत. दोन्ही गटाकडून किणी टोल नाक्यावर जोरदार शक्ती प्रदर्शन होते, तर जोरदार घोषणाबाजी करत हे गट पुढे मुंबईकडे रवाना होत आहेत. कोल्हापुरातली ही दृश्य आपण पाहतोय. किणी टोल नाक्यावर सध्या दोन्ही गटाचे समर्थक उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मुंबईकडे सगळे शिवसैनिक हे रवाना होत आहेत. दोन्ही गटाकडून सध्या जोरदार घोषणाबाजी इथे सुरू आहे. कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावरची ही दृश्य आपण पाहतोय. जोरदार शक्ती प्रदर्शन दोन्ही गटाकडून सुरू आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, आज शिंदे गट असो किंवा उद्धव ठाकरे गट असो, दोघांसाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. राज्यभरातून ठिकठिकाणाहून दोन्ही गटाचे समर्थक हे मुंबईकडे रवाना होत आहेत. कोल्हापुरातले देखील समर्थक मुंबईकडे रवाना होत असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या किणी टोल नाक्यावर काय सुरू आहे? कोल्हापूरमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते शिंदे आणि ठाकरे गटाचे समर्थक मुंबईला रवाना होताना पाहायला मिळतात. माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहायला गेलं तर बसेसवरती ही बॅनरबाजी आपल्याला स्पष्टपणे दिसून येते आणि अशा मोठ्या संख्येने बसेस अशा पद्धतीच्या आहेत त्या मुंबईकडे सध्या रवाना होताना पाहायला मिळतात. काही वेळापूर्वी दोन्ही गट या ठिकाणी आमनेसामने आले होते आणि दोन्ही गटाकडून या ठिकाणी जोरदार असं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं आणि या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून दोन्ही गट आहेत ते आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने करताना पाहायला मिळतात. जे शिंदे गटाचे समर्थक आमदार आहेत कोल्हापूरचे, या सगळ्या समर्थक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लोकांना आहे ते मुंबईकडे नेलेलं आहे आणि या बसेसच्या माध्यमातून हा मेळावा आहे तो दोन्ही गटाकडून आहे तो यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे तो होताना पाहायला मिळतात. मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर या ठिकाणी शक्ती प्रदर्शन सुद्धा या निमित्तानं होताना पाहायला मिळतात आणि मुंबईला मोठ्या प्रमाणात ह्या बसेस आहेत ते सध्या हे घेऊन हे सगळे नेते रवाना होताना पाहायला मिळतात. नुकतेच राजेश क्षीरसागर या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि हे सगळे गट आता मुंबईकडे या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळतात. या बसेस आता मुंबईच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. महिलांची संख्या सुद्धा प्रामुख्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे ती दिसून येते. त्यामुळे पाहायला गेलं तर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या निमित्तानं होताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी कोल्हापूरहून हजारो जे कार्यकर्ते आहेत ते दोन्ही गटाचे आता मुंबईच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत. हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं आता रवाना झालेले आहेत. वेळोवेळी अपडेट तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भगवान बाबा यांच्या जन्मगाव असलेल्या श्री क्षेत्र सुपे सावरगाव इथे दसरा मेळावा होतोय. सावरगावात होणाऱ्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे दरवर्षी सर्वांचं लक्ष लागलेलं असतं आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्याकडे यावर्षी देखील सर्वांचं लक्ष लागलंय. बीडच्या परळी इथल्या गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांची गोपीनाथगड ते भगवान भक्ती रॅलीला सुरुवात झालेली आहे. ही रॅली बीड, सिरसाळा, दिंद्रूड, तेलगाव, वडवणी आणि घाटसावळी तसंच बीड पाटोदा मार्गे सावरगाव घाट इथे भगवान भक्ती गडावर पोहोचणार आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत पंकजा मुंडे हेलिकॉप्टरनं भगवान भक्ती गडावर पोहोचतील आणि आज त्यांच्या मेळाव्यात पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. RSSच्या दसरा मेळाव्याला स्वयंसेवकांच्या पथसंचलनानं सुरुवात. काही वेळातच सरसंघचालन मोहन भागवत करणार मार्गदर्शन. BKC इथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाची जय्यत तयारी. राज्यभरातून मोठ्या संख्येनं समर्थक मुंबईत दाखल. सावरगाव इथे होणाऱ्या दसरा मेळाव्यातील पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष. गोपीनाथ गडावर नतमस्तक होत प्रीतम मुंडेंच्या रॅलीला सुरुवात. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्तानं नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसागर उसळणार. दर्शनासाठी लाखो अनुयायी येण्याची शक्यता. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झेंडूच्या फुलांची आरास. दसऱ्यानिमित्तानं सजलं मंदिर तर दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पंढरपुरात दुर्गामाता दौडची सांगता. दौडमध्ये लहानग्यांपासून आबालवृद्धांचा सहभाग. तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार. देवीला 108 साड्या नेसवून प्रदक्षिणा
आई राजा उदो उदोचा जयघोष करत सीमोल्लंघन. उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळली, भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू. काश्मीरमध्ये एसपीओच्या हत्येचा सुरक्षा दलांनी घेतला 3 दिवसातच बदला, 4 अतिरेक्यांचा चकमकीत खात्मा. आजपासून भारताच्या 5 राज्यात जिओ 5G सेवा सुरू होणार. जिओनं ग्राहकांसाठी सादर केली खास ऑफर. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तमाम प्रेक्षकांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता सविस्तर बातमी आपण पाहूयात. दसरा मेळाव्यासाठी मालेगावातून पालकमंत्री दादा भुसेंसह अनेक कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना झालेत. बीकेसीमध्ये होणार असलेल्या दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक हे मुंबईमध्ये येत आहेत. दादा भुसेंसह शिवसैनिक मुंबईला रवाना झालेले आहेत. मालेगावातून बीकेसीवरती शिंदे गटाचा जो दसरा मेळावा होणार आहे त्यासाठी दादा भुसेंसह त्यांचे समर्थक, त्यांचे कार्यकर्ते मुंबईसाठी निघालेले आहेत. बीकेसीमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी हजारो शिवसैनिक मुंबईमध्ये येत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून, त्याचबरोबर मालेगावातून सुद्धा दादा भुसेंसह त्यांचे कार्यकर्ते किंवा शिवसैनिक आणि समर्थक मोठ्या संख्येनं बीकेसीवरती होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी रवाना झालेले आहेत मुंबईसाठी. बीकेसीमध्ये एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठीच हजारो कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, मालेगावातून दादा भुसे स्वतः निघालेले आहेत. त्यांच्या सोबत असंख्य शिवसैनिक आहेत. बसेसच्या बसेस भरून हे शिवसैनिक मुंबईतल्या होणाऱ्या 2 दसरा मेळाव्यांसाठी येत आहेत. एकीकडे ठाकरे गटाचा दसरा मेळावा जो शिवाजी पार्कवरती होणार आहे, दुसरीकडे शिंदे गटाचा दसरा मेळावा जो शिवसेनेचा बीकेसीच्या मैदानावरती होणार आहे. मालेगावातून सुद्धा या बसेस निघतायत. दादा भुसे यांच्यासोबत शिवसैनिक बीकेसीत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी निघालेले आहेत. आमचे प्रतिनिधी बबू शेख आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. बबू, मालेगावातून किती मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे दसरा मेळाव्यासाठी निघालेले आहेत आणि काय वातावरणात? प्राजक्ता, आता पालकमंत्री दादा भुसे एसटी बसमधून त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत बीसीके मुंबईला रवाना झालेले आहे. हजारो कार्यकर्ते आणि उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे. बसेस आहे, खासगी वाहन आहे आणि इतर जे टेम्पो आहे याच्यातून मालेगाव, सटाणा, दाभाडी यासह नाशिकच्या ग्रामीण भागातून जवळपास 10 ते 12 हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते हे मुंबईकडे रवाना झालेले आहे. आणि आपल्याशी बोलताना दादा भुसेंनी सांगितलं आहे का बीकेसी मैदान पहिल्यांदाच ओव्हरफ्लो होणार आहे एकदम. आणि या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार, स्वर्गीय आनंद दिघेचे विचार ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते हे मुंबईकडे दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली रवाना झालेले आहे. प्राजक्ता, धन्यवाद बाबू, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. हजारो कार्यकर्ते मुंबईमध्ये दाखल होत आहेत आणि दादा भुसे हे मालेगावातून निघालेले आहेत आणि ते मुंबईला रवाना होत असताना मोठ्या संख्येनं शिंदे गटाचे समर्थक त्यांच्या सोबत आहेत आणि बसेसच्या बसेस भरून निघालेले आहेत आणि त्या मुंबईमध्ये पोहोचतायत. मालेगावात अगदी ढोल ताशांच्या गजरात हजारो समर्थक शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी दादा भुसे यांच्या सोबत ही मालेगावातली दृश्य आहेत. अगदी सकाळपासूनच हे शिवसैनिक मोठ्या तयारीत निघालेले आहेत आणि तिथे दादा भुसे त्यांचं प्रतिनिधित्व करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या संख्येनं या बसेस भरून मुंबईसाठी रवाना. जो कौल आहे तो कौल आज त्या ठिकाणी सिद्ध होणार आहे. सर, शेवटचा प्रश्न आहे, किती कार्यकर्ते जाणार आहे नाशिक जिल्ह्यातून? साधारणतः किती, काय? आकडेवारीवर शिवसैनिक कधी बोलत नाही. ग्राउंडवर, फील्डवर काम करणारा शिवसैनिक असतो. मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो की ठाण्याच्या नंतर नाशिक जिल्ह्याच्या शिवसैनिकांची उपस्थिती मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवर राहील. बीकेसी पूर्ण भरल, ओव्हरफ्लो होईल. तर बीकेसीवरती होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी निघणारे हे शिवसैनिक मोठ्या संख्येनं. गर्दी नेमकी कोणत्या दसरा मेळाव्याला होणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे शिवसैनिक निघालेले आहेत. कोणी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी तर कोणी
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मालेगावातून सुद्धा शिवसैनिक अगदी सकाळीच निघालेले आहेत. तर हजारो कार्यकर्त्यांसह राजेश क्षीरसागर हे सुद्धा मुंबईकडे रवाना झाले. बीकेसी इथल्या मेळाव्यामधून ऊर्जा घेऊन आम्ही येऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर बऱ्याच दिवसानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांचे विचार ऐकायला मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. आणि यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यावर देखील त्यांनी जोरदार टीका केली. त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. कोल्हापुरातून सुद्धा हजारोंच्या संख्येने मुंबईकडे शिवसैनिक रवाना होताना पाहायला मिळतात. काही जण बीकेसीला जात आहेत तर काही जण शिवतीर्थावरती जात आहेत. माझ्यासोबत राज्य नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आहेत. ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. ते बसेस घेऊन मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळतात. काय सांगाल, बीकेसी आणि शिवतीर्थ दोन मेळावे आज होतात, कोणता मेळावा प्रभावी ठरेल? शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही बीकेसी मैदानावर त्या ठिकाणी निघालेलो आहोत. शिवतीर्थावर जे आता विचार मिळणार आहेत ते शिवसेना प्रमुखांनी नाकारलेले विचार मिळणार आहेत आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं बीकेसी मैदानावर आज शिवसैनिकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी गर्दी असेल आणि आपल्याला हे कळून येईल की न भूतो आणि न भविष्यतो असा आजचा मेळावा शिवसेनेचा बीकेसी ग्राउंडमधला असेल. शिवतीर्थावरच्या गर्दीसाठी महाविकास आघाडीचा आसरा घेतल्याचा आरोप होतोय. दुसऱ्या बाजूला तुम्ही बीकेसीसाठी जाताय, कुणाची गर्दी मोठी होईल? महाविकास आघाडी जे काही प्रकार घडलेला आहे, शिवसेना संपवण्याचा प्रयत्न जो काही झालेला आहे, त्यामध्ये आता महाविकास आघाडी म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यशस्वी होते असं मला वाटतंय. शिवसेना भक्कम आहे आणि ती बीकेसी ग्राउंडमध्ये आपल्याला दिसेल. खरं तर विचारांचं सोनं नेहमी लुटायला या मेळाव्यासाठी जात होता. खरं विचाराचं सोनं आता कुठं असेल? खरे विचार कुठं राहिले ते आपल्याला माहित आहे. शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे, जर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर मला युती करावी लागली तर मी माझं दुकान बंद करेन, अर्थात पक्ष बंद करेन. आणि त्याच काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर युती करणारे आज शिवतीर्थावर मेळावे घेतात आणि त्याला नाकारून जे हिंदुत्ववादी पक्ष आहे शिवसेना भाजप हे नेहमी अखंडपणे एकत्र ठेवून त्या ठिकाणी बीकेसीवर आम्ही आज विचारांचं सोनं लुटतोय आणि त्यामुळे आपल्याला देखील कळतंय खरा विचार कुठून मिळणार आहे. किती मोठ्या संख्येने तुम्ही कोल्हापुरामध्ये जाताय? किती बसेस आहेत? कोल्हापुरातून किमान 15 ते 20 हजार कार्यकर्ते या ठिकाणी निघालेले आहेत. बसेस कोल्हापुरात शिल्लकच नाहीत, गाड्या कुठल्या शिल्लक नाही आहेत. नक्कीच बऱ्याच दिवसानंतर शिवसेना प्रमुखांचा सारखा नेता आम्हाला मिळाला आणि त्या नेत्याचं प्रतिबिंब आजच्या या दसरा सभेमध्ये उमटते का, तेच पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह ज्ञानेश्वर साळुके, किनी, कोल्हापूर. तर शिवसेनेच्या स्थापनेनंतर प्रत्येक वर्षी बाळासाहेब ठाकरेंनी दसरा मेळावा घेतला आणि दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची तोफ काँग्रेसवरती धडाडायची आणि काँग्रेसच्या कारभाराची लक्तरच बाळासाहेब ठाकरेंनी वेशीवरती टांगली होती. दसरा मेळावा असो किंवा जाहीर सभा, त्यामध्ये आक्रमक आणि मिश्किल शैलीतून बाळासाहेब ठाकरे उपस्थितांची मनं जिंकायचे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कोण करतायत ते? दुसरे लल्लूचे इकडे कावतार आहे शरद पवार. दुसरा नमुना आहे, तो दिसतोय तसाच, फक्त तो त्याच्यापाशी रबडी आहे, हा रबडी खातो. इंदूरला म्हणतात, आहे मध्य प्रदेशात, चांगला पदार्थ आहे. काय दिवाळखोरीचा आरोप करताय? कसली दिवाळखोरी? ही पाणी योजना, कृष्णा खोरे योजना तुम्ही अंमलात आणायला पाहिजे होती. वाटतं 1978 साली, 1978 सालापासून यांच्या हातामध्ये ते बाळ आहे, यांनी अंमलात आणायला पाहिजे होती. नाही केलं. माझी झोपडपट्टीवासियांची ही संपूर्ण योजना आम्ही शरद पवारांच्या हातात 90 साली दिली. नाही, 95 साली आमच्या हातात सत्ता आली, आम्ही तर सुरुवात केली. या गरिबांना फुकट घरं, केवढे कोलदांडे घातले जात आहेत. ही योजनाच होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू झाले. आता हे राजबिंडे आले तुमचे, राहुल गांधी, अमुक गांधी, तमुक गांधी. महात्मा गांधींच्या त्या आडनावाचा आणि ह्या गांधी घराण्याचा संबंध काही नाही, बिलकुल नाही. कारण इंदिरा गांधीने ज्या माणसाशी लग्न केलं ते फिरोज गांधी, ते पूर्वीचे दारूवाला, फिरोज दारूवाला. पण जवाहरलाल नेहरूंना ते दारूवाला काही आवडेना.
म्हणजे तुम्ही मला तसं लग्न पसंत नपसंत प्रश्न नाही आहे, माझ्या मुलीचा हट्ट आहे, पण तुम्ही ते कृपा करून माझ्या घराण्याशी काही नातं जमणार असेल तर दारूवाला नाव बदला. मग त्यांनी गांधी नाव घेतलं, ते गांधी घराणं दारूवाल्याचं. मग काय आता करायचंय दुर्दैवाला? काय ह्या माणसाने हाडं केली हो, सगळे आपल्या जीवाची हाडं. आणि आज आपल्याला देश हा दिसतोय तरी एक सुद्धा मायेचा पूत कोणी उभा राहत नाहीये. आम्ही विचार द्यायचे दाव पेटवायचं तरी किती? दरवेळेला विसते, परत पेटवा, दरवेळेला विसते. एवढा धंदा आमचा पेटवण्याचा. एका PTIच्या बाईने मला प्रश्न विचारला, बट व्हेन दिस इज गोइंग टू बी राष्ट्र, हिंदू राष्ट्र? म्हटलं काय? व्हेन इट इज गोइंग टू बी? इट इज. म्हटलं इट इज. हे हिंदू राष्ट्रच आहे. कोणाची परवानगी पाहिजे? मुशरफची, बुशची? हे हिंदू राष्ट्र आहे. कोणाची परवानगी आम्हाला लागत नाही. कशा करता परवानगी? पोर आमचं आहे, बारसा आज आहे, नाव आम्ही ठेवणार, तुम्ही ठेवायचं नाही. तर नसता आरोप आमच्यावरती यायचा. वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. पण तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. त्या जनतेने हा भगवतच्या महानगरपालिकेवरती फडकवला नसता ना, त्यावेळेला मंत्रालयावरती सुद्धा फडकवला नसता. एवढी दूधखोळी समजू नका त्यांना. ही काही बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर. मी तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडलात. आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलवू शकत नाही. खुद्द ज्यावेळेला मी पंतप्रधानांना भेटलो, पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे. थोडा भाव खातो म्हणा मी, पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द कंट्री. हे वाक्य त्यांनी मला मनोहर जोशींच्या समोर, म्हणजे साक्षीदार लागलेच तर मनोहर जोशी, उद्धव आणि अलेक्झांडर राज्यपाल यांच्या समोर सांगितलं. म्हणजे तुमचा आवाज महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तो देशभर त्याचे तरंग उठणारा आवाज येतो. सागर गोट्याने विचारलं, म्हटलं वाय यू वेअर दिस सॅफ्रन कलर? हे तुम्ही भगवा काय घालता? इट्स अ कलर ऑफ रिनन्सिएशन. इट्स अ कलर ऑफ रिनन्सिएशन म्हणजे त्यागाचा रंग आहे. म्हटलं वाय द कलर ऑफ रिनन्सिएशन शुड बी ब्ल्यू ब्लॅक? वाय नॉट ब्ल्यू ब्लॅक रेड येलो ब्लॅक? ते खांदे उडवतात असे. आपण सुद्धा इंग्रजीतले सुद्धा खांदे उडवतात सगळे. बरं, पण एखाद्याने प्रश्न विचारला, वा बॉडी, इंग्लिश संपलं, सगळा अर्थ आला त्यात. खांदा देऊ नका पण उडवायला काय हरकत नाही. बरं, उडवा नुसतं. पुष्कळ वेळा मी पाहिले त्याला. ते झालं वेळ द्या. म्हटलं नो. मी माझं एक संशोधन असं केलं की आम्ही सूर्याचे भक्त आहोत. सूर्योदय ज्यावेळेला होतो त्यावेळेला आकाशामध्ये तो भगवा रंग फेकला जातो, आणि ज्यावेळेला सूर्यास्त होतो त्यावेळेला आकाश भगव्या रंगाने बुंद छान झालेलं असतं, झुंजू मुंजू आणखीन असतं. आमचे सगळे जे काही धार्मिक विधी आहेत, मग बाकी अगदी अंतीय ह्याच्यापर्यंत, ते सगळे अग्नीच्या साक्षीने होतात. त्या अग्नीचा रंग भगवा असतो. एका तरी मराठी माणसाचं अजून तरी पंचतारिका हॉटेल आहे का? तुमचं 4 स्टार आहे, 4 स्टार, पण धाडस केले, येते. बरं, आपलं आहे का? आणि रावबहादूर ओबेरांचं बघितलं, अरे बाप रे बाप, 37 हॉटेल का 38 हॉटेल जगाच्या पाठीवर, हिंदुस्थान आणि जग. इथे एक हॉटेल काढल्यानंतर चमचे मोजावे लागतात आम्हाला. हॉटेल बंद चढायला काय रे, ते काटे आहे किती आहेत? साहेब काटे 12 आहेत, पण बाकीचे 2 चमचे कमी आहेत. ती जायला साले चोरणार आहे.
मग ते बायकोच्या वाढदिवसाला 2 चमचे काढून दाखवणार, तुला काय आणले, मारलेले चमचे बायकोला. म्हणजे तुमच्याबद्दल ना बोलतो ना. बरं, हे आपलं सहज डोक्यात आलं ते बोलून दाखवलं तुमच्या समोर. काय चोऱ्या काय काय काय, अरे हे ओबऱ्यांचं बघितल्यानंतर हे माणसं कशी. पण त्यांनी काय सांगितलं, काही जरी असलं तरी 10% कट आम्ही धरून चालतो, 10% कट हे होणारच. पण ते सहन करण्याची ताकद तुमची असली पाहिजे. मुळात माणसं चांगली मिळाली पाहिजे, तशी चांगली माणसं मिळवा. तुम्ही नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणाऱ्याची भूमिका तुमची असली पाहिजे. आम्ही नोकऱ्या देऊ घेऊ काय, कसले स्टुलावरची. नोकऱ्या देण्याची ताकद ही महत्वाकांक्षा बाळगली. घाण आम्ही सोसायची आणि पोसायची. आज जो प्रचार केला जाते फुकट घर अशक्य, अरे शक्य कसं होईल ते बोल ना. अशक्य सगळं आहे. 10-15 वर्षांनी पोरं होतात, झाल्यानंतर लोक जातात बारशाला वगैरे, मग त्याला विचारतात, खेरे 10 बरस के बाद आपको यह लड़का हुआ. हाँ लड़का हुआ, ये कैसी बात है, कैसा हुआ. ऊपर वाले की मर्जी. मग तो विचारतो ऊपर कोण राहते. प्रयत्न आहे. यश आज नाही, उद्या, उद्या नाही, परवा कधीतरी मिळणार. पण टीका, मुंबई साफ होणे अशक्य. कचऱ्याचे ढीग कोण करतं, तुम्हीच करता. मग कशाला प्रश्न विचारता, तुम्ही करू नका. तुझ्या बापाचं आहे की नाही हे पहिल्यांदा ठरव, मग आमच्या भागाचा विचार करायला ये. चर्चा कसली करताय. गोळ्या घाला. अफजल गुरु बोलला असेल उद्धव, 7 वर्ष झाली फाशी नाही, 2 मिळत नाही. यानंतर एक मोठी बातमी आपण पाहूयात. मुंबईतल्या वांद्रे वरळी सी लिंकवरती एक अपघात घडलेला आहे आणि या विचित्र अपघातामध्ये ॲम्ब्युलन्स सुद्धा सापडलेली आहे. 2 ते 3 गाड्या एकमेकांवरती धडकून हा अपघात झाला. वांद्रे वरळी सी लिंकवरती मध्यरात्रीच्या सुमारास घडलेला हा अपघात आणि या अपघातामध्ये 10 जण जखमी झालेले आहेत. एक ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी मदतीसाठी गेली असता तिला देखील अपघात झालाय. या भीषण अपघातामध्ये 5 जण ठार झाल्याची देखील माहिती मिळते. एकामागून एक गाड्या एकमेकांवरती आदळल्या आणि वरळीकडे येत असताना वांद्रे वरळी सी लिंकवरती या गाड्यांचा झालेला विचित्र अपघात. या अपघातानंतर या गाड्यांची काय अवस्था झाली आहे याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो किती भीषण अपघात आहे. 3 गाड्या एकमेकांवरती आदळल्या आणि या अपघातामध्ये 5 जण ठार झाल्याची बातमी. आमचे प्रतिनिधी रमाकांत तिवारी आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. रमाकांत, कधी झालेला अपघात, कशामुळे आणि काय आत्ताचे अपडेट्स. मुंबई के बांद्रा वर्ली सी लिंक पे देर रात 3:30 बजे हुई और इस हादसे में 5 लोगों की मौत हो गई है और 6 लोग अभी भी गंभीर रूप से घायल हैं. और हम आपको बताना चाहेंगे कि जानकारी के मुताबिक ये घटना वहाँ कैसे हुई, हम आपको बताते हैं कि वहाँ एक गाड़ी जो पहले से दुर्घटनाग्रस्त हुई थी उसके लिए एक एम्बुलेंस को बुलाया गया था, लेकिन इससे पहले कि दुर्घटनाग्रस्त गाड़ी को एम्बुलेंस लेके जाती तभी उसके बाद 3 गाड़ियां और आके टकरा गई, जिसके बाद वहां चीख पुकार मचने लगी. इसी बीच पुलिस को सूचना दी गई. वहां पुलिस को सूचना मिलते ही पुलिस ने बचाव कार्य शुरू कर दिया और घायलों को अस्पताल पहुंचाया है. जी, मात्र कुठून कुठे चाललेल्या होत्या या गाड्या आणि एकमेकांवरती धडकल्या खरंय, मात्र त्यानंतर त्यांना काही मदत त्वरित मिळाली का? ॲम्ब्युलन्स ज्यावेळी पोहोचलेली होती ती सुद्धा अपघातग्रस्त झाली आहे का? जी, ये जो गाड़ियां थी ये बांद्रा से वर्ली की तरफ जा रही थी और देर रात एक गाड़ी दुर्घटनाग्रस्त हो गई थी, जिसके लिए एम्बुलेंस बुलाया गया था घायलों को अस्पताल ले जाने के लिए. कि एम्बुलेंस घायलों को अस्पताल ले जाती, उसी बीच 3 गाड़ियां और आके एम्बुलेंस और दुर्घटनाग्रस्त गाड़ियों से टकरा गई, जिसके बाद में ये हादसा बहुत ही भयावह हो गया और तुरंत ही बांद्रा वर्ली सी लिंक को बंद कर दिया गया और इस हादसे में 5 लोगों की मौत हो गई, 6 लोग और भी गंभीर रूप से घायल बताए जा रहे हैं. रमाकांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. एकमेकांना धडकलेल्या 5 गाड्या, वांद्रे वरळी सी लिंकवरचा हा अपघात.
आधीच अपघातग्रस्त गाडी जागेवरती उभी असताना मागून येणाऱ्या गाडीनं भरधाव वेगानं मागून येणारी गाडी ती सुद्धा त्या गाड्यांना धडकलेली दिसते आणि यामध्येच 5 गाड्या ज्या धडकल्यात त्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आणि 10 जण या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि पुढची बातमी. उत्तराखंडच्या पौडी जिल्ह्यामध्ये भीषण अपघात घडलाय. 45 ते 50 जणांना घेऊन जाणारी एक बस खोल दरीमध्ये कोसळली आणि या अपघातामध्ये 32 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस दल घटनास्थळी रवाना झालंय आणि बस 500 मीटर खोल दरीमध्ये कोसळल्यामुळे बचाव कार्यात अनेक अडचणी येत होत्या. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.